Hello student, we are going to start the example find d2y by dx square of the following. तर या ठिकाणी हे 4 एक्झाम्पल दिलेत. तर त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल x इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा आणि y इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा फाइंड d2y बाय dx स्क्वेअर. तर या ठिकाणी एक्झाम्पल मी देतो. x इक्वल टू a इंटू ब्रॅकेट theta minus sin theta and y equal to a into bracket 1 minus cos theta. Find d2y by dx square. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, दोन वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं. बस सोल्युशन. लेट x इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा. तर या ठिकाणी एक्सचं फंक्शन थिटामध्ये म्हणजे थिटा काय दिला आहे तर पॅरामीटर दिला आहे. स्टेप काय लिहायची, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार डी एक्स बाय डी थिटा. ए कोइफिशियंट असणार. या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचं. थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणजे काय असतं 1 आणि साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा साइनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस आणि हे मायनस साइन म्हणजे 1 मायनस कॉस थिटा. ओके, तर हे काय आलं डी एक्स बाय डी थिटा अँड वाय इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. या ठिकाणी थिटा पाहिजे 1 मायनस कॉस थिटा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी थिटा इक्वल टू ए कोइफिशियंट. तर या ठिकाणी सबट्रॅक्शन म्हणजे 1चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा म्हणजे हे मायनस आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस म्हणजे काय झालं प्लस, नाहीतर अशी स्टेप लिहा. हे मायनस कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. आता मायनस मायनस प्लस म्हणजे ए साइन थिटा. दॅन बाय डेफिनेशन. तर डेफिनेशन काय आहे, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. आता डी वाय बाय डी थिटा किती आले ए साइन थिटा, ए साइन थिटा आणि डी एक्स बाय डी थिटा किती आले ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ओके, तर या ठिकाणी एला ए गेट कॅन्सल म्हणजे सिम्प्लिफिकेशन काय आलं साइन थिटा अपॉन 1 मायनस कॉस ऑफ थिटा. आता या ठिकाणी अजून सिम्प्लिफिकेशन करू शकतो. तर फॉर्म्युला कोणता यूज करायचा साइन टू थिटाचा. तर साइन टू थिटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय तर 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 साइन स्क्वेअर थिटा. तर हा फॉर्म्युला यूज कसं करायचा, 2 थिटा असेल तर ओनली थिटा थिटा असतं, 2 थिटा असेल तर 1 थिटा असते. ह्या अँगलचं हाफ असतं इथं. म्हणजे या ठिकाणी साइन थिटा असेल तर हा फॉर्म्युला यूज केला तर काय येईल 2 साइन थिटा कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस थिटा. या टाईपनं फॉर्म्युला काय असणार आहे, इथं जो अँगल असेल त्याच्या हाफ करायचं म्हणजे 2, या ठिकाणी सुद्धा हाफ असणार आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, बघा साइन थिटाचा फॉर्म्युला काय यूज केला 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 अपॉन 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं जो अँगल आहे त्याच्या हाफ करायचं. कॅन्सल काय झालं 2ला 2 गेट कॅन्सल. साइन थिटा बाय 2ला ह्यातला 1 साइन थिटा बाय 2 कॅन्सल म्हणजे राहिलं काय कॉस थिटा बाय 2 अपॉन साइन थिटा बाय 2. आता कॉस अपॉन साइन मीन्स कॉट थिटा बाय 2. तर हे काय आलं डी वाय बाय डी एक्स आलं. डी वाय बाय डी एक्स आपल्याला फाइंड आउट करायचे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे अजून डिफरन्शिएट काढलं पाहिजे. इथं काय म्हणायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे डी बाय डी एक्स. बघा नेक्स्ट स्टेप काय असणार आहे डी बाय डी एक्स इंटू ब्रॅकेट डी वाय बाय डी एक्स
इक्वल टू डी बाय डी एक्स इंटू कॉट थिटा बाय 2. ओके. आता डी बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं, डीनं आतमध्ये मल्टिप्लाय केलं म्हणजे डी टू वाय बाय डी एक्सनं डी एक्सला मल्टिप्लाय केलं डी एक्स स्क्वेअर. हे वाचताना कसं वाचायचं, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू, आता हे फंक्शन दिलं आहे थिटामध्ये आणि या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू आपण एक्स घेतो, तर याचं डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, तर विथ रिस्पेक्ट टू थिटाच असलं पाहिजे. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन कसं करायचं बघा, डी बाय डी एक्स आहे तिथं डी थिटा म्हणायचं आणि कॉट थिटा बाय 2. आता आपल्याकडनं हे डी थिटा एक्स्ट्रा झालं म्हणजे हे कॅन्सल मी इथं करतो आणि इथला डी एक्स मी इथं लिहितो. बघा सिम्प्लिफिकेशन, डी थिटाला डी थिटा गेट कॅन्सल. ओके, डी थिटाला डी थिटा कॅन्सल आणि इथला डी एक्स इथे येईल म्हणजे वरची स्टेप आहे तशीच. आता या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचं, तर कॉट थिटा बाय 2चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता थिटा बाय 2 आहे त्याला अँगल थिटा समजायचं म्हणजे कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. आता थिटा बाय 2ला कन्सिडर थिटा केले म्हणजे हे झालं कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी थिटा थिटा बाय 2. ओके, इंटू आता डी थिटा बाय डी एक्स ही स्टेप आपण अशी लिहू शकतो 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. ओके, पुढची स्टेप हे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू, तर थिटा बाय 2चं डेरिव्हेटिव्ह मीन्स 1/2 हे कोएफिशियंट असणार आणि थिटाचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा किती असतं 1 असतं इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी थिटा. हे आपण पाठीमागच्या स्टेपमध्ये काढले बघा, डी एक्स बाय डी थिटा इथं काढले आहे. तर काय आहे, ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा, या ठिकाणी पुटअप करायचं ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ओके. आता याचं सिम्प्लिफिकेशन हे 1/2 फ्रंटला लिहा 1/2 हे कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 आणि या ठिकाणी ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. आता या ठिकाणी अजून सिम्प्लिफिकेशन करू शकतो, हे मायनस 1/2 इंटू हे कोसेक स्क्वेअर थिटाचं साईनमध्ये ट्रान्सफर करा म्हणजे काय येईल 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे, इंटू ए आहे इथं ए लिहितो इंटू हे 1 मायनस कॉस थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला म्हणजे हा यूज केला 2 साइन स्क्वेअर अँगलच्या हाफ, इथं जो अँगल आहे त्याचं इथं हाफ घ्यायचं म्हणजे काय असणार आहे 1 मायनस कॉस थिटाचा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे सिम्प्लिफिकेशन किती आलं मायनस 1/2 इंटू 2 4 ए साइन स्क्वेअर म्हणजे साइन रेस टू 4 अँड थिटा बाय 2. ओके, तर हे त्याचं डेरिव्हेटिव्हला म्हणजे काय आलं हे, तर डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे त्याचं सिम्प्लिफिकेशन आलं. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू 2at स्क्वेअर and y equal to 280 480 find d2y by dx square. ओके, बघा सोल्युशन x इक्वल टू 2at स्क्वेअर. आता या ठिकाणी एक्सचं फंक्शन टीमध्ये दिले, वायचं फंक्शन टीमध्ये दिले म्हणजे टी इज द पॅरामीटर, टीला काय म्हणायचं पॅरामीटर म्हणायचं म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय डी एक्स बाय डी टी, 2a कोएफिशियंट असणार आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे किती आलं 480 अँड y इक्वल टू 4 आहे 480 वायचं फंक्शन टीमध्ये म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय डी टी
4a कोइफिशियंट टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती असतं 1, म्हणजेच किती आलं ओनली 4a. देन बाय डेफिनेशन, तर डेफिनेशन काय, dy बाय dx इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. तर dy बाय dt किती आहे 4a आणि dx बाय dt किती आहे 4at. ओके 4at म्हणजे कॅन्सल काय झालं 4a ला 4a म्हणजे 1 अपॉन टी आलं. तर हे काय आलं dy बाय dx. तर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायची, मग इथं याचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं. म्हणजे स्टेप कशी लिहायची, dy बाय dx ओके, ह्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स आणि 1 अपॉन टी. ओके, तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे आतमध्ये d2y बाय डी एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी फंक्शन आहे टीमधलं आणि आपण म्हणतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टी पाहिजे. म्हणजे डी बाय डी टी 1 अपॉन टी, इथला डी टी आपण एक्स्ट्रा घेतला म्हणजे हे कॅन्सल केला आणि हे डी एक्स मी इथं लिहिलं. बघा डी टीला डी टी कॅन्सल, डी एक्स इथं म्हणजे वरची स्टेप आहे. आता 1 अपॉन टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी मीन्स 1 अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला -1 अपॉन असतं. ओके, तेव्हा या ठिकाणी फॉर्म्युला लिहितो डी बाय डी एक्स 1 अपॉन एक्स, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे -1 अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन हे डी टी मी इथं लिहितो डी एक्स बाय डी टी. तर -1 अपॉन टी स्क्वेअर. आता डी एक्स बाय डी टी इथं काढले आपण किती 4at, या ठिकाणी पुटअप करतो 4at म्हणजे कॅल्क्युलेशन काय आलं -1 अपॉन 4a टी स्क्वेअर इंटू टी म्हणजे टी क्यूब. तर हे काय आलं d2y बाय डी एक्स स्क्वेअर. ओके, बघा या 2 एक्झाम्पलचा ट्राय करा, बघा सोल्युशन काय येते. ओके.